नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सतत गुडघे दुखणे, कंबर दुखणे, खांदे अखडणे किंवा चालताना वेदना जाणवते का? वय वाढलं की सांधे दुखतात हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, पण खरं सांगू का? सांधे दुखण्याचं खरं कारण वय नसून आपल्या चुकीच्या सवयी आहेत. आजकाल तर 30 ते 35 वर्षाच्या वयाच्या लोकांना उठताना त्रास होतो, जिना चढता येत नाही. सकाळी उठल्यानंतर शरीर हे अखडल्यासारखं वाटतं आणि आपण काय करतो, 2 गोळ्या घेतो, थोडं तेल चोळतो आणि पुन्हा विसरून जातो. पण हा उपाय फक्त तात्पुरता आराम देऊ शकतो, कायमस्वरूपी समाधान देत नाही. कल्पना करा, जर रोज सकाळी फक्त एक साधी गोष्ट केली तर आपल्या सांध्यातील जुन्या जुन्या वेदना हळूहळू कमी होऊ शकतात. शरीर पुन्हा हलकं फुलकं वाटू शकतं आणि औषधांची गरज भासणार नाही. होय, ही गोष्ट म्हणजे मेथीचं पाणी. अगदी आपल्या घरातील साधी मेथी. महागडं औषध नाही, इंजेक्शन नाही, काही वेगळं नाही, फक्त मेथी आणि पाणी. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मेथी सांध्यासाठी इतकी जबरदस्त कशी असते. मेथीचं पाणी शरीरात काय बदल घडवते, ते कसे बनवायचे, ते कधी प्यायचे, किती प्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं किती दिवसात परिणाम जाणवतात. म्हणून हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी मी तुम्हाला एक खास टिप सुद्धा देणार आहे, जी लाखो लोकांनी वापरून सांधे दुखणं कमी केलंय. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. सांधे दुखणं हे नेहमी वयामुळे होत नाही, खरं कारण आपल्या शरीरात खोलवर लपलेलं असतं. आणि जर आपण ते कारण समजलं तर उपचार अगदी सोपे होतात. मित्रांनो, आपण ही 5 कारणं समजलं तर उपाय करणं अत्यंत सोपं होईल. कारण नंबर 1, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता. मित्रांनो, तसं तर आपण दिवसभर काही ना काही खातच असतो, पण शरीराला खरं पोषण मिळतं का किंवा किती मिळतं? आज फास्ट फूड आणि पॅक फूडच्या युगात पोषक द्रव्ये जवळजवळ नसतात. हाडं कमजोर झाली की सांधे आपोआप घासायला लागतात आणि वेदना सुरू होतात. शिवाय व्हिटॅमिन डी नसल्यामुळे कॅल्शियम शरीरात शोषलं जात नाही. म्हणजे कितीही कॅल्शियम खाल्लं तर काही फायदा होत नाही. क्रमांक नंबर 2, जॉईंटमध्ये लिब्रिकेशन कमी होणं. आपल्या सांध्यामध्ये नैसर्गिक तेल असतं. हे तेल इतकं घट्ट झालं की कमी झालं तर हाडं एकमेकांवर घासत असतात आणि टकटक आवाज, वेदना सुरू होतात. हे तेल आपल्या शरीराला स्वतः तयार करावं लागतं, पण चुकीच्या सवयीमुळे हे खूप कमी होतं. क्रमांक नंबर 3, सतत बसून राहणं. आजकाल बहुतेक लोक 8 ते 10 तास काम करतात. हालचाल नाही, स्ट्रेचिंग नाही, व्यायाम नाही. यामुळे रक्ताभिसरण कमी होतं आणि सांधे जाम होऊ लागतात. हालचाल नाही झाली तर सांधे हे गंजायला लागतात. 4 नंबर, वजन वाढ. अतिरिक्त वजन म्हणजे सांध्यावर जास्त प्रेशर, विशेषतः गुडघे, कंबर आणि घोटे सर्वाधिक भार सहन करतात आणि प्रत्येक पावलावर हाडावर 3 पट जास्त दबाव पडतो. त्यामुळे हळूहळू कार्टिलेज झिजत जातं आणि मग डॉक्टर सांगतात तुम्हाला संधिवात सुरू झाला आहे. नंबर 5, शरीरात लपलेली सूज. ही सगळ्यात धोकादायक पण नजरेआड राहणारी समस्या. शरीरात दिसत नसलेली आतील सूज म्हणजे इन्फॉर्मेशन ही वाढली की सांधे सुजतात आणि स्टफनेस येतो. ही सूज कमी झाली तर 70% वेदना आपोआप कमी होऊ शकतात. पण बहुतेक लोकांना हे कारण आधी समजत नाही. इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही असेच नवनवीन आरोग्यदायी आणि उपयुक्त व्हिडिओ दररोज रात्री 7 वाजता किंवा दररोज दुपारी 3 ते 4 वाजता घेऊन येत असतो. मित्रांनो, त्यामुळे हे कारण जर तुम्हाला समजलं तर तुमच्याही मनात प्रश्न येईल, अरे वा, मग ही सूज कमी तरी कशी करायची? आपली हाडं मजबूत कशी करायची? जॉईंटचं तेल वाढलं कसेल? व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम कुठून मिळणार आहे? याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे मेथी. मेथीत भरपूर कॅल्शियम असतं, जे आपल्या हाडांना मजबूत बनवतं. त्याचबरोबर यात असलेलं मॅग्नेशियम स्नायू रिलॅक्स करून स्टफनेस कमी करतं. आयरन रक्त पुरवठा सुधारतं, ज्यामुळे सांध्यापर्यंत पोषण सहज पोहोचतं. फायबर पचन सुधारतं आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतं. प्रोटीन स्नायू बळकट करतात आणि सांध्यांना आधार देतात. नाहीतर मेथीत असलेले ओमेगा 3 फॅटी ऍसिड ही शरीरातील सूज कमी करतात. सूज कमी झाली म्हणजे वेदना आपोआप कमी होते. शरीरातील सूज कमी करणं हे सांधे दुखण्यावर सगळ्यात मोठं काम आहे. अनेकदा संधिवात असतो, मेथीची शिफारस केली जाते, कारण ती सूज जादूसारखी कमी करते. नैसर्गिक पेन किलर तिचे घटक मेंदूपर्यंत सिग्नल पाठवतात की वेदना कमी करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया सुरक्षित आहे. पेन किलर गोळ्या घेतल्या तर लिव्हर, किडनी हे खराब होऊ शकतात, पण मेथी उलट लिव्हर स्वच्छ करते आणि शरीर डिटॉक्स करते. मेथीचं पाणी प्यायल्यानं स्टफनेस कमी होतो, सांधे लवचिक होतात आणि सकाळी उठताना वेदना जवळजवळ गायब होतात. म्हणून आयुर्वेदात मेथीला म्हटलं आहे संधिवातासाठी सर्वात सुरक्षित आणि प्रभावी औषध. पण आता प्रश्न असा आहे की मेथी खाल्ल्यानं चालेल का, की पाण्यात भिजवून प्यायची गरज आहे? याचं उत्तर समजून घेतलं तर तुम्ही मेथीचं पाणी विश्वासानं दररोज पिणार. स्टेप बाय स्टेप समजून घेऊया की मेथीचं पाणी शरीरात नेमकं करतं तरी काय आणि जादू काय करतं.
ज्यामुळं आपल्या शरीरात एवढ्या मेथीचे सारे फायदे कसे होतात. चला बघूया. मित्रांनो बघा, भिजवलेल्या मेथीची शक्ती ही 10 पटीनं वाढते. कोरडी मेथी खाल्ल्यानं तर ती पचायला सुद्धा अवघड असते, पण जेव्हा आपण मेथी रात्रभर पाण्यात भिजवतो तेव्हा तिची औषध आणि पोषक घटक पाण्यात मिसळतात, एन्झाईम सक्रिय होतात आणि त्यामुळे मेथीचे गुण शरीरातील सहज पोषण जे आहे ते शोषून घेतात. लिव्हर डिटॉक्स सूज कमी करते, वेदना कमी करते. मेथीचं पाणी पोटात गेल्यावर सर्वात पहिला क्रिया होते ते म्हणजे लिव्हरवर. हे पाणी लिव्हर स्वच्छ करतं. लिव्हर स्वच्छ केलं आणि सोबत एवढंच नाही तर आपल्या शरीरात पेनकिलर गोळा ते लिव्हर खराब करतात, ते पण मेथी उलट लिव्हर मजबूत करते. हा तिचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे. एवढंच नाही तर नैसर्गिक तेल निर्माण वाढवते, आपल्या जॉईंट मधील लुब्रिकेशन वाढवतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण शरीरातील फ्लुइड जास्त झालं की सांधे घासणं थांबतात, टकटक आवाज कमी होतो आणि बसताना चालताना आराम वाटतो. त्यामुळे सांधे पुन्हा तरुणपणाने मऊ आणि लवचिक होतात. कॅल्शियम हाड्यापर्यंत पोहोचवणं, फक्त कॅल्शियम खाल्ल्यानं काही होत नाही, तो हाडापर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे. मेथी शरीराचं ऑब्झर्प्शन पॉवर वाढवते, ज्यामुळे कॅल्शियम थेट हाडांमध्ये साठते. त्यामुळे हाडं मजबूत होतात, सांधे मजबूत होतात आणि जे त्यांचा फ्रॅक्शन आहे तो धोका कमी होतो. मित्रांनो हेच नाही तर याचे अनेक फायदे सुद्धा आहेत. रक्ताभिसरण सुधारते. मेथी नैसर्गिक रक्त पातळ करणारी आहे. रक्ताचा प्रवाह मोकळा झाला की पोषक घटक सांध्यापर्यंत सहज पोहोचतात, त्यामुळे हिलिंग प्रोसेस जलद होते. जुन्या वेदना कमी होतात आणि शरीरात हलकं हलकं वाटायला लागतं. म्हणून डॉक्टर सांगतात आधी मेथी वापरून बघा, मगच गोळ्या घ्या. आयुर्वेदानुसार सांधेदुखी म्हणजेच वातदोष न वाढणं, मेथी ही वात कमी करणारी सर्वोत्तम औषध मानली जाते. ती शरीराला उबदार ठेवते, कटकटपणा कमी करते, सूज कमी करते आणि आतली थंडी बाहेर काढते. मित्रांनो आता आपण सर्वात महत्वाच्या भागाकडे येणार आहोत, ते म्हणजे नेमकं कसं बनवायचं. अनेक लोक म्हणतात मेथी चांगली आहे, पण ते त्यांना कसं हे माहीतच नाही. ती कशी घ्यायची हे त्यांना समजतच नाही. तर पद्धत चुकीची असेल तर फायदा कमी होतो. मित्रांनो यामुळे मी तुम्हाला अशा 3 पद्धती सांगणार आहे, ज्यानं मेथीचं पाणी 100% प्रभावी बनतं आणि सांधे दुखण्यावर जबरदस्त काम करतं. चला तर मग एक एक पद्धत अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पद्धत क्रमांक 1 सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त प्रभावी मानली जाते ती पद्धत रात्री भिजवण्याच्या पद्धतीनं. ही पद्धत सगळ्यात जास्त वापरली जाते आणि सांधे दुखण्यावर सर्वोत्तम परिणाम देते. सर्वप्रथम 1 ग्लास कोमट पाणी घ्या, अंदाजे 200 ml. त्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे टाका आणि रात्रभर तसेच ठेवा. 6 ते 8 तास सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळा आणि रिकाम्या पोटी हळूहळू पिया. उरलेले दाणे चावून खाऊ शकता किंवा पोटात जड वाटत असेल तर फेकून द्या. आता दुसरी पद्धत पहा. ज्यांना भिजवायला विसरतो किंवा विसर पडतो अशांनी गरम पाण्याचं जलद पद्धतीने जर तुम्ही भिजवायला विसरला तर तुम्ही ही पद्धत खूप उपयोगी करू शकता. 1 चमचा मेथीचे दाणे घ्या आणि 10 सेकंद हलके भाजा, त्यामुळे त्याचा फ्लेवर आणि औषधी गुण वाढतात. नंतर दाणे थोडेसे करा चुरा आणि एका कपात घ्या, त्यात गरम पाणी ओता आणि 10 मिनिटं झाकून ठेवा. गाळा आणि ते पाणी प्या. वेळ कमी असेल तर या पद्धतीनं देशी मेथीचं पोषक तत्व घटक चांगल्या प्रकारे शरीरात जातात. आता बघा हिवाळ्यासाठी खास उपाय. मेथी, जिरे आणि अजवाईनचा पद्धत सांधे दुखण्यावर नाही तर गॅस, अपचन आणि वजन कमी करण्यावर ही जबरदस्त ठरते. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा मेथीचे दाणे, 1 चमचा किंवा अर्धा चमचा जिरे घ्या आणि थोडीशी अजवाईन टाका. हे मिश्रण 3 ते 4 मिनिटं उकळा आणि गरम गरम पाणी याचा काढा. हा आपल्या हिवाळ्यातील शरीराला गरम ठेवतो, सूज कमी करतो, सांधे लवचिक बनवतो आणि एकावेळी अनेक समस्या सोडवण्यासाठी सर्वात सोपा आणि उपाय असा हा दर्जेदार मानला जातो. पद्धत सर्वात सोपी आणि सर्वात उपयुक्त आहे असं सुद्धा मानलं जातं. सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी पिला असल्यानं मेथीचं पाणी सर्वात जास्त फायदा देतं, कारण यावेळी शरीर डिटॉक्स मोडमध्ये असतं आणि पोषण घटक हे थेट शोषले जातात. दुसरा उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे जेवणानंतर किमान 2 तासांनी. पण लक्षात ठेवा सगळ्यात पॉवरफुल वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी. किमान 21 दिवस तरी सातत्यानं खा. 7 दिवसात थोडा फरक जाणवू लागतो, 21 दिवसात मोठा बदल दिसतो आणि जुन्या वेदना या 3 महिने रेग्युलर कोर्स केल्यानं खूप प्रभावी करून ठेवतात. मेथीचं पाणी जादू नाही, पण वैज्ञानिक आयुर्वेदिक उपाय जो हळूहळू पक्क काम करतो. एक लक्षात ठेवा, जरी हा घरगुती उपाय असला तरी काही चुकीचं केल्याचा फायदा कमी होतो. खूप जास्त मेथी वापरून 1 चमचा पुरेसा आहे, पण 1 दिवस पाणी पिऊन काही फायदा नाही असं म्हणू नका. जास्त गरम पाणी वापरू नका, कारण अत्यंत तापमान असेल तर औषध गुण नष्ट करतो. सर्वात महत्त्वाचं, साखर किंवा गुळ मिसळू नका, कारण यामुळे त्याचं औषधी मूल्य कमी होतं. इतकं केलं तर तुमच्या मेथीचं पाणी एकदम परफेक्ट होईल. आता मी तुम्हाला सांगणार आहे, मेथीचं पाणी नियमित प्यायल्यावर शरीर 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये बदलत होतं आणि हजारो लोकांनी अनुभवलंय.
पहिला टप्पा म्हणजे फक्त 3 दिवसात जाणवणारे सुरुवातीचे बदल. शरीर हलकं वाटायला लागतं, शरीरात गॅस ऍसिडिटी कमी होऊ लागते आणि पोट साफ होणं, पोट शांत होणं, शरीरात लपलेली सूज थोडी कमी होणं आणि सांधे हे आधीसारखे वाटायला सुरुवात होते. सकाळी उठताना थोडाफार फणस जाणवतो, स्टफनेस कमी होतो आणि थोडंसं हलकं वाटण्यास मदत होते. आपण अजून मजबूत आणि मोठा फरक जाणवत नाही, पण लक्षात ठेवा, जेव्हा आरामाची सुरुवात होते आणि शरीर संकेत देतं की मला हे आवडले, तेव्हा दुसरा टप्पा 7 दिवसानंतर होणारे बदल मोठे असतात. पहिल्या आठवड्यानंतर शरीर लक्षात ठेवेल आता काहीतरी चांगलं घडतंय. शरीरात जडपणा कमी होतो, विशेषतः कंबर आणि पोटदुखी भोवती हलकेपणा जाणवतो. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे एनर्जी वाढते, चालताना सहजपणा येतो आणि गुडघ्यामध्ये कटकट आवाज कमी होतो. जिना चढताना त्रास कमी होतो आणि रोजची कामं करणं सोपं होतं. तिचे शरीर रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करतं आणि सांध्यांना नैसर्गिक लुब्रिकेशन मिळायला लागतं. तिसरा टप्पा म्हणजे 21 दिवसानंतर जबरदस्त बदल. हा तो टप्पा आहे जेव्हा लोक म्हणतात खरंच काहीतरी बदललंय. सांध्यातील सूज लक्षणीय कमी होऊ लागल्या आणि वेदना 50 ते 70% कमी होऊ लागल्या. गुडघे, कंबर, खांदे हलके वाटतात. स्टफनेस जवळजवळ गायब होत चाललाय. बसताना उठताना भीती राहत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्टिलेजचं रिपेअर प्रोसेस सुरू झालाय आणि सायनोरियल फ्लूइड सुद्धा वाढत आहे. यामुळे सांधे जास्त लवचिक आणि मऊ होतात. किती वेळ जेव्हा तुम्हाला पुन्हा हलकं चालणं नैसर्गिक वाटू लागतं. 45 दिवसानंतर जुना वेदना जबरदस्त प्रवाह. ज्यांना अनेक वर्षांनी जुन्या संधिवाताची समस्या आहे त्यांनाही इथं मोठा बदल दिसायला सुरुवात होतो. औषधांची गरज कमी होऊ लागते. नैसर्गिकपणा चालणे आणि जे सूज कमी होतं ते कमी करण्यास सुरुवात होते. शरीरातील तग धरण्यास क्षमता वाढते आणि हाडं मजबूत होत असल्याची जाणीव होते. स्नायू सुद्धा टॅनिंग होतं आणि लोंबलेंचा स्नायू घट्ट होऊ लागतात. बरेच लोक इथं म्हणतात मी पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटतोय आणि शेवटी 3 महिने सातत्यानं घेतल्यास पूर्ण जॉईंट ट्रान्सफॉर्मेशन होतं. हा तो टप्पा आहे ज्याला आपण सकाळी कम्प्लीट बॉडी अपग्रेड कॉर्निक पॉइंट पेन जवळजवळ गायब होतं. कार्टिलेज मजबूत होतं, हाडं मजबूत होतात, मांसपेशींची ताकद मिळते, शरीर लवचिक होतं, थकवा कमी होतो, ऊर्जा दुप्पट होते, चालणे, जिना चढणे, बसणे, उठणे सहज होतं आणि वेदनाही जी आहे ते आता कमी होतात. जीवनात क्वालिटी प्रचंड सुधारते आणि आपण जास्त प्रोडक्टिव्ह, ऍक्टिव्ह आणि आनंदी राहतो. मेथीचं पाणी जादू नाही, ती एका रात्रीत बदल होईल, पण ते एक विज्ञान, आयुर्वेद आणि याचं सुंदर मिश्रण आहे. ते सातत्यानं हळू पण पक्क काम करेल. कन्सिस्टन्सी खरंच खूप महत्त्वाचं औषध आहे. मित्रांनो, आपण हे बघितलं. आता तुम्ही मेथीचं पाणी कसं काम करतं, कसं बनवायचं आणि किती वेळा दिवसात प्यायचं हे सगळं समजून घेतलंय. पण सगळ्यात महत्त्वाचं खास टिप अजून बाकी आहे. ही टिप अशी की जी लाखो लोकांनी वापरून सांधे दुखण्यावर जबरदस्त आराम मिळवलाय आणि ही टिप म्हणजे काही सोपी नाही. तुम्ही आजपासून सुरू करू शकता. फक्त मेथीचं पाणी प्यायचं, बसून राहायचं नाही आणि त्यानंतर 5 मिनिटं हलके हालचाल, स्ट्रेचिंग किंवा चालणं केलं तर मेथीचं औषध गुण हे थेट सांध्यापर्यंत पटकन पोहोचतं. रक्ताभिसरण वाढतं, स्नायूतील फ्लूइड लवकर तयार होतं आणि स्टफनेस एकदम कमी होतं. ही छोटीशी सवय मेथीचं पाणी 10 पट जास्त प्रभावी बनवतं. त्यामुळं मेथीचं पाणी हलकं वॉर्मअप सांध्यांसाठी परफेक्ट कॉम्बिनेशन बनतं. सर्वात महत्त्वाचं, कुणाला मेथी घेताना काळजी घ्यायची हे बघा. ज्यांना शुगर कमी होते त्यांनी काळजी घ्या आणि सोबत ज्यांना पोट फार जास्त सेन्सिटिव्ह आहे त्यांनी सुरुवातीला कमी प्रमाणात घ्या. याशिवाय बहुतांश लोकांसाठी मेथी पूर्णपणे सुरक्षित नॅचरल रेमेडी आहे. सांधे दुखले म्हणजे आपण म्हातारं झालो नाही, फक्त आपल्या शरीराला काळजी घ्यायला विसरलोय. जर रोज फक्त 1 ग्लास मेथीचं पाणी घेतलं तर तुमचं सांधेदुखी कमजोरी नसतं, शक्ती बनवून टाकतील आणि औषधावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या शरीरातील नैसर्गिक ताकद घ्या. उद्या नव्हे तर आजपासून सुरुवात करा. कारण बदलायला सुरू झालं की परिणाम लगेच येणारच. त्यामुळे आताच सुरुवात करा, वेळ वाया घालवू नका. भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.